फ्रेंड्स, टुडेज टॉपिक इज ॲप्लिकेशन ऑफ देअर. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ देअर, म्हणजेच देअरचा वापर किंवा उपयोग या लेसनच्या आधारे आपण आज शिकणार आहोत. फ्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय देअर? आता देअरचा अर्थ काय होतो? तर देअर म्हणजे तेथे. या अर्थाने आपण देअर हा वर्ड इंग्रजीमध्ये वापरत असतो. या लेसनमधून आपण अभ्यासणार आहोत. तर देअर या शब्दाला काही वाक्यामध्ये काहीच अर्थ नसतो, तर तो शब्द वाक्यामध्ये फक्त येत असतो, जो की कोणत्याही विशिष्ट अर्थासाठी न येता फक्त वाक्यामध्ये येत असतो. आणि आता आपण डिटेलमध्ये अभ्यासूया की देअरचा वापर कसा करावा एक्झाम्पल्सच्या आधारे. आणि मित्रांनो, त्या अगोदर आपण रूल बघूया. इंग्रजी भाषेत देअर शब्दाचा व्यापक उपयोग आहे. याचा अर्थ सहसा तेथे असा होतो, पण अनेकदा वाक्याच्या सुरुवातीला त्याचा वापर केला की त्याला काही विशेष अर्थ नसतो. फ्रेंड्स, इन इंग्लिश लँग्वेज वी यूज देअर फॉर डिनोटिंग दॅट समथिंग इज ॲट सम प्लेस. म्हणजेच एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी आहे हे दाखवण्यासाठी आपण देअर वापरतो. परंतु जर वाक्याची सुरुवात ही देअरनी झालेली असेल, इफ सेंटेन्स इज स्टार्टिंग विथ देअर, सो दॅट टाइम इट डझंट गिव्ह अस एनी मिनिंग. त्यावेळेस ते वाक्य हे आपल्याला देअर या शब्दातून कोणताच अर्थ देत नाही. आता एक्झाम्पल बघूया. देर इज नो वॉटर इन द पॉट. भांड्यात पाणी नाही. या वाक्याची सुरुवात देअर शब्दाने झाली आहे, पण देअर याला वाक्यात काहीच अर्थ नाही. आता मित्रांनो, देर इज नो वॉटर इन द पॉट. आता यामध्ये भांड्यात पाणी नाही म्हणजे काय? नो वॉटर इन द पॉट इतकाच आपण जर शब्द घेतला, या शब्दाचा अर्थ होत आहे भांड्यात पाणी नाही. परंतु देर इज याचा काहीच अर्थ वाक्यामध्ये नाही, तर वाक्यामध्ये देर हे फक्त आलेले आहे. अशा प्रकारे खूप सारे सेंटेन्स असतात ज्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला जर देर येत असेल तर ते वाक्य देर या शब्दाचा अर्थ देत नाही. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आता खालील वाक्यात काळ्या अक्षरात छापलेले शब्द तपासून पहा. आता आपण बघू शकतो की काही शब्द जे आहेत ते काळ्या अक्षरात आहे आणि ते आपल्याला अभ्यासायची आहेत आणि ते आपल्याला तपासायचे देखील आहेत. आता देर इज अ कॅट इन द रूम. रूममध्ये एक मांजर आहे. फ्रेंड्स, वी कॅन सी दिस पिक्चर. व्हॉट इज दिस? दिस इज अ कॅट. आता मित्रांनो, इथे काय आहे तर कॅट आहे आणि ती कशी आहे तर ब्लॅक आहे आणि व्हाईट आहे. आणि मित्रांनो, अ कॅट इन द रूम म्हणजे काय? रूममध्ये एक मांजर. या शब्दाचा अर्थ हाच होत आहे, परंतु यामध्ये देर इज याचा येथे काहीच अर्थ नाही. अशा प्रकारे देर इज अ कॅट इन द रूम, रूममध्ये एक मांजर आहे. अशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करू शकतो आणि मराठीमध्ये त्याचा मीनिंग देखील बघू शकतो. नाउ सी फ्रेंड्स, what you can see here, some flowers are there and these flowers are on the table and sentence is given, there are flowers on the table. टेबलावर फुले आहेत. आता मित्रांनो, फ्लॉवर्स ऑन द टेबल म्हणजे काय? टेबलावर फुले आहेत. आणि देर आर, आता फ्लॉवर्स हे प्लुरल आहे म्हणून आपण वापरत आहोत देर आर. आणि काही एक्झाम्पलमध्ये जर सिंग्युलर असेल तर आपण वापरत असतो देर इज. अशा प्रकारे मित्रांनो, देर आर, देर इज वाक्याच्या सुरुवातीला आले की त्याचा काहीच विशिष्ट अर्थ नसतो. आता पुढील एक्झाम्पल बघूया. इज देर एनी मिल्क इन द कप. कपमध्ये थोडे दूध आहे का? अशा प्रकारचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आता मिल्क नाही हे सांगण्यासाठी आपण वापरत आहोत नो मिल्क इन इट. अशा प्रकारे म्हणजे नाही, त्यात दूध नाही. देर वॉज अ होल इन द पॉट. भांड्यात एक छिद्रे होते. आता मित्रांनो, आपण बघू शकतो हे काय आहे तर हे एक पॉट आहे आणि त्याला एक होल आहे म्हणजेच छिद्र आहे. आणि आपण बोलत आहोत की अ होल इन द पॉट म्हणजेच भांड्यात एक छिद्रे. आणि या ब्लॅक वर्ड्सचाच आपल्याला अर्थ यामधून मिळत आहे, परंतु देर वॉज हे फक्त आपल्याला वाक्यामध्ये देण्यात आलेले आहे जे की पास्ट टेन्स दर्शवत आहे. नाउ लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स. देर वेरंट एनी ट्रीज इन द गार्डन. बागेत झाडे नव्हती. अशा प्रकारे देर वॉजंट एनी बुक्स
इन द बॉक्स, खोक्यात एकही पुस्तक नव्हते. आता मित्रांनो, वी कॅन सी हिअर सम बुक्स आर देअर अँड दिस बॉक्स इज एम्प्टी अँड सो दॅट्स वाय वी आर टेलिंग एनी बुक्स इन द बॉक्स, म्हणजेच बॉक्समध्ये कोणतेही पुस्तक नव्हते किंवा कोणतेही पुस्तक नाही. देर वेर नो आर्ग्युमेंट्स, कोणतेही वाद झाले नव्हते. आता आर्ग्युमेंट म्हणजे काय, तर भांडण किंवा वाद. आणि लोकांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण झाले नाही, वाद झाले नाही, हे दाखवण्यासाठी आपण वापरत आहोत नो आर्ग्युमेंट्स, म्हणजेच कोणतेही वाद झाले नव्हते. आणि नव्हते म्हणजे काय, तर पास्ट टेन्स, आणि त्यासाठी वापरलेला आहे वेअर. वॉज देअर हर फादर विथ यू, तिचे वडील तुझ्यासोबत होते का, अशा प्रकारचा क्वेश्चन आपण यामध्ये विचारत आहोत. आणि हे सेंटेन्स या बाकीच्या सेंटेन्सपेक्षा डिफरंट आहे, वेगळे आहे. बिकॉज व्हाय, बिकॉज वी आर आस्किंग क्वेश्चन अँड इन द बिगिनिंग वी आर युजिंग हेल्पिंग वर्ब वॉज विच इज डिनोटिंग द पास्ट टेन्स. देर इज नो गुड न्यूज, चांगली बातमी नाही. आता मित्रांनो, आपण जर बघितलं नो गुड न्यूज म्हणजे काय, चांगली बातमी नाही. परंतु देर इज याचा काहीच अर्थ नाही. वरील वाक्यात वापरलेला शब्द देर वाक्याच्या सुरुवातीला आला आहे, पण त्याला काहीच अर्थ नसतो. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला देर आले तर त्याला काहीच अर्थ नसतो. देरच्या रचनेपासून सुरुवात होणारी वाक्य भाषेत अधिक प्रचलित असते. म्हणजे जी वाक्य देरने सुरुवात होतात ती वाक्य खूप लोकप्रिय असतात, खूप प्रचलित असतात, आणि अशा प्रकारची खूप सारी वाक्ये ही वापरली जातात. वाक्यात जर अनिश्चित माणूस, प्राणी किंवा वस्तू दिलेली असतील तेव्हा इज किंवा आर आधी देअर करता म्हणून वापरून या प्रकारची रचना तयार केली जाते. अशी इंग्रजीतील रचना इंट्रोडक्टरी देअर म्हणून ओळखली जातात. आता मित्रांनो, वाक्यात जर माणूस, प्राणी किंवा वस्तू दिलेली असतील त्यावेळेस आपण काय वापरत असतो, तर त्यावेळेस आपण वापरत असतो इज किंवा आर, आणि त्या अगोदर वापरतो देअर. आणि अशा प्रकारची इंट्रोडक्टरी देअर सेंटेन्सेस आपण तयार करत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम रूल्स आर गिवन इन मराठी लँग्वेज. सामान्यतः इंग्रजीत कर्त्याला वाक्याच्या रचनेत सुरुवातीला ठेवले जाते, पण येथे आपण कर्त्याची जागा घेतो. हा एक खास प्रयोग आहे. अँड फ्रेंड्स, वी नो व्हेरी वेल when we are framing the sentence in the beginning we use subject, but in this form we use on the place subject we use there. म्हणजेच सब्जेक्टच्या जागेवर आपण कर्ता या ठिकाणी म्हणजेच कर्त्याच्या जागेवर देर हा आपण वापरत असतो. वरील वाक्यात वापरलेला शब्दाचा अर्थ तेथे असा होत नाही, तो फक्त वाक्य सुरू करतो. देरच्या वाक्यात क्रियापद कर्त्याने वचन दिल्याप्रमाणे एकवचनी किंवा बहुवचनात येते. आणि अशा प्रकारे आपण जर देरचे वाक्य तयार करत असू तर आपण कर्त्याप्रमाणे म्हणजेच कर्त्याचे वचन हे एकवचनी असेल तर आपण त्यानंतर इज किंवा अनेकवचनी असेल तर आर वापरत असतो, म्हणजेच देर नंतर. म्हणजेच कर्त्याप्रमाणे त्याच्या वचनाप्रमाणे सिंग्युलर किंवा प्लुरल आपण क्रियापद वापरत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम एक्झाम्पल्स गिवन ॲट लेफ्ट साइड अँड सम आर ॲट राईट साइड. And we have to compare both sentences, both sides sentences. खालच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दिलेल्या वाक्यांची तुलना करा. Means we have to do the comparison. The fan is over my head. आता फॅन हा माझ्या डोक्याच्या वरती आहे. There is a fan over my head. आता मित्रांनो, ही दोन वाक्य सारखीच आहेत, परंतु यामध्ये एक स्लाइट डिफरन्स आहे, आणि तो काय आहे तर देर इज. आता आपण या वाक्यामध्ये वापरत आहोत देर इज, परंतु या वाक्याचा अर्थ देखील या वाक्यासारखाच आहे. म्हणजेच माझ्या डोक्याच्या वरती फॅन आहे आणि या वाक्याचा अर्थ देखील सेम आहे. हॉर्सेस आर इन द स्टेबल. देर आर हॉर्सेस इन द स्टेबल. म्हणजेच तबेल्यात घोडे आहेत, आणि या वाक्यात देखील आपण वापरत आहोत देर आर. The car is not on the road. There is no car on the road. म्हणजे कार रस्त्यावरती नाही किंवा गाडी रस्त्यावरती नाही आणि रस्त्यावरती गाडी नाही. म्हणजेच दोघं वाक्याचा अर्थ हा सेम आहे.
माय क्लोथ्स आर इन द कपबोर्ड. देर आर माय क्लोथ्स इन द कपबोर्ड म्हणजेच माझे कपडे हे कपाटात आहे. सम पीपल आर इन द हॉल. देर आर सम पीपल इन द हॉल. आता काही लोक हे हॉलमध्ये आहेत अशा प्रकारचा अर्थ हा आपल्याला दोघं सेंटेन्समधून मिळत आहे, परंतु आपण या वाक्यरचनेत वापरत आहोत देर आर आणि काही ठिकाणी आपण वापरत आहोत देर इज. परंतु या प्रकारचे वाक्य हे विदाउट देर आर देर इज वापरून तयार केलेली आहेत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी मोर एक्झाम्पल्स. देर सुरुवातीच्या सोप्या वाक्यांची प्रश्नार्थक वाक्य खालीलप्रमाणे आहेत. आणि मित्रांनो, आता आपण या प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये काही प्रश्नार्थक वाक्य, काही सिंपल सेंटेन्सेस अभ्यासणार आहोत. सम सिंपल सेंटेन्स अँड सम इंटरगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न. देर वॉज अ क्रो इन द गार्डन. आता गार्डनमध्ये एक क्रो होता. गार्डनमध्ये काय होता तर क्रो होता. हे एक आपल्याला पॉझिटिव्ह मिनिंग देत आहे, म्हणून हे वाक्य कोणते आहे तर हे एक सिंपल सेंटेन्स आहे, म्हणजे साधे वाक्य आहे. वॉज देर अ क्रो इन द गार्डन. गार्डनमध्ये क्रो होता का. आता मित्रांनो, हे काय आहे तर हा एक क्वेश्चन विचारलेला आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की प्रश्नार्थक वाक्य. बिकॉज फॉर आस्किंग क्वेश्चन वी आर युजिंग वॉज इन द बिगिनिंग अँड आफ्टर दॅट वी आर युजिंग देअर. आणि आपण या प्रेझेंट चॅप्टरच्या माध्यमातून काय अभ्यासात आहोत, ॲप्लिकेशन ऑफ देअर. सो फॉर आस्किंग क्वेश्चन वी आर युजिंग हेल्पिंग वर्ब अँड आफ्टर दॅट वी आर युजिंग देअर, वॉज देअर. अशा प्रकारे देर आर सम बॉयज इन माय हाऊस. इट इज अ सिंपल सेंटेन्स, मीन्स माझ्या घरात काही मुले आहेत. आर देर सम बॉयज इन माय हाऊस. माझ्या घरात काही मुले आहेत का. अँड दॅट सेंटेन्स इज, दिस सेंटेन्स इज इंटरगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. आणि हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणजेच जेव्हा टेन्स हा प्रेझेंट असेल त्यावेळेस आपण वापरत असतो आर आणि पास्ट टेन्ससाठी आपण वापरत असतो वॉज. आणि वाक्याच्या सुरुवातीला हे हेल्पिंग वर्ब वापरून आपण त्यानंतर आर देअर, वॉज देअर वापरून प्रश्न विचारत असतो. देर इज सम टी इन द कप. कपमध्ये चहा आहे किंवा थोडा चहा आहे. इट इज अ सिंपल टाइप ऑफ सेंटेन्स, assertive type of sentence which is giving us positive meaning. and is there some tea in the cup. प्रश्नार्थक वाक्य आणि हे एक इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे. कपमध्ये चहा आहे का अशा प्रकारचा क्वेश्चन आपण समोरच्याला विचारत असतो. देर वॉज अ पोलिसमॅन इन द हाऊस. घरामध्ये एक पोलीस होता. इट इज अ सिंपल सेंटेन्स, हे एक साधे वाक्य आहे. हु वॉज देअर इन द हाऊस. प्रश्नार्थक वाक्य आणि घरामध्ये कोण होते किंवा कोण होता. अँड इट इज अ इंटरगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. इन दिस वे फ्रेंड्स, सम एक्झाम्पल्स वी हॅव लर्न्ड. अँड नाऊ लेट अस लर्न नेक्स्ट रूल. देर वाक्याच्या सुरुवातीला प्रश्न विचारताना सुरुवातीला इज, आर, वॉज किंवा वेर येतो आणि त्यानंतर देर वापरला जातो आणि मग करता येतो. आता मित्रांनो, जेव्हा आपण देर या वाक्य रचनेमध्ये सेंटेन्स तयार करतो किंवा प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण इज, आर, वॉज, वेर वाक्याच्या सुरुवातीला वापरतो, त्यानंतर देर वापरतो आणि नंतर काय येत असतो तर त्यानंतर येत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. देर प्रश्नाच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या वाक्यातील एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यास सांगितली जाते आणि एखाद्या गोष्टीची जेव्हा माहिती घ्यायची असते त्यावेळेस आपण वापरत असतो प्रश्नाच्या सुरुवातीला देअर. व्हॉट एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरले जाते आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपल्याला माहिती मिळवायची असेल त्यावेळेस आपण व्हॉट हे सर्वनाम वापरत असतो आणि जे की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती देत असते. हु प्रश्नार्थक सर्वनाम वापरले जाते. देरच्या प्रश्नार्थक वाक्यरचनेत व्हॉट किंवा हु याला प्रथम स्थान दिले जाते, मग क्रियापद आणि मग देर वापरला जातो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नार्थक सर्वनाम, त्यानंतर इज, आर, त्यानंतर वॉज आणि वेर वाक्यामध्ये देरच्या अगोदर वापरत असतो आणि वेगवेगळे प्रोनाउन देखील वापरत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स. देर यापासून सुरू होणारी नकारात्मक वाक्य खालीलप्रमाणे आहेत. अँड फ्रेंड्स, वी आर गोइंग टू लर्न निगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स विच आर स्टार्टिंग विथ देअर फॉर्म. आता मित्रांनो, देर इज अ पिक्चर इन द बुक. इट इज अ सिंपल टाइप ऑफ सेंटेन्स. पुस्तकात एक चित्र आहे. देर इज नो पिक्चर इन द बुक म्हणजेच पुस्तकामध्ये चित्र नाही.
तर मित्रांनो पुस्तकात चित्र नाही म्हणजे काय, तर हे एक नकारार्थी वाक्य आहे. इट इज इंटरोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. देर वेर थीव्स इन द हाऊस, घरामध्ये चोर होते. अँड इट इज अ सिम्पल सेंटेन्स, मीन्स हे एक साधे वाक्य आहे. देर वेर नो एनी थीव्स इन द हाऊस, आणि हे एक नकारार्थी वाक्य आहे, म्हणजेच घरामध्ये चोर न होते. म्हणजेच काय, तर हे एक नकारार्थी वाक्य आहे. मीन्स वन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फॉर्म ऑफ दॅट सेंटेन्स इज गिवन. वॉज देर एनी वॉटर इन द पॉट, इट इज इंटरोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. हे एक प्रश्नार्थक वाक्य आहे. देर वॉज नो एनी वॉटर इन द पॉट, भांड्यात पाणी नव्हते. अशा प्रकारचे आन्सर आपण या वाक्याच्या आधारे देत आहोत, आणि हे वाक्य एक नकारार्थी वाक्य आहे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. वरील वाक्य तपासून पाहिल्यास लक्षात येईल की देरची वाक्य नकारात्मक बनवताना टू बी क्रियापदाची रूपे इज, आर, वॉज, वेर इत्यादी नंतर नो शब्द ठेवला आहे, आणि नो पूर्वी ए, एन किंवा द येत नाही. अँड फ्रेंड्स, आपण जेव्हा देरची वाक्य ही नकारार्थी बनवत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर आपण इज, आर, वॉज, वेर नंतर नो हा शब्द वापरत असतो. इज नो, आर नो, वॉज नो, वेर नो अशा प्रकारचे आपण वाक्यामध्ये उपयोग नो या शब्दाचे करत असतो, आणि आपण नो पूर्वी ए, एन, द हे आर्टिकल वापरत नाही. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड ॲप्लिकेशन ऑफ देअर. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण देअरचा वापर किंवा उपयोग या चॅप्टरच्या आधारे शिकलो आहोत. अँड फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल, आणि तुम्ही देअरची वाक्य खूप सारी तयार करू शकतात आणि देअरचे सेंटेन्सेस बोलू शकतात अशी मी आशा करतो. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.